कोणत्याही सरकारच्या ज्या काही मोफत योजना असतात यामध्ये खूप सारा खर्च सरकारला येत असतो। मग ती कोणतीही योजना असो, जसं की लाडकी बहीण योजना झाली, लेक लाडकी योजना, मोफत सिलेंडर योजना, सुकन्या योजना इत्यादी। विद्यार्थिनींसाठी उच्च शिक्षणासाठी जे योजना आहेत या सगळ्या योजनांचा बराच मोठा खर्च असतो। जसं की लाडकी बहीण योजनेचा, तर यामध्ये काय की हा जो खर्च असतो हा राज्याच्या तिजोरीमधूनच त्यांना द्यायचा असतो। पण कुठल्याच सरकारकडे कधीच पुरेसे पैसे नसतात। कित्येक योजनांना पैसे मिळत नाहीत म्हणून त्या बंद झालेल्या असतात। लाडक्या बहीण योजनेमध्ये सुद्धा असंच चालू आहे। कित्येक महिलांना अजूनही अप्रूव्हल आलेले नाही आहे किंवा त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांचे पैसे अजूनही आलेले नाही आहेत। सरकार आश्वासन देत आहेत, खूप जणांचे जे फॉर्म्स आहेत ते रिजेक्ट केलेले आहेत। पण आता नेमकं काय होईल यामध्ये, हे फक्त निवडणुकीचं लॉलीपॉप आहे का, की निवडणूक झाल्यानंतर ही योजना बंद होणार का, याबद्दलची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपलं सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर बघा, लाडक्या बहीण योजनेमध्ये दरवर्षी जवळपास 46 कोटी रुपये खर्च येणार आहे। राज्याच्या तिजोरीवर पडलेला हा जो भार आहे, फक्त हाच नाही तर इतरही योजनांचा भारसुद्धा राज्याच्या तिजोरीवर पडणारा असतो। तर त्या खर्चाला सुद्धा काही मर्यादा असतात। तर या सर्व योजनांच्या सवलतीमुळे खर्चाचे हे जे गणित असते हे बिघडतच असते असा अंदाज आहे। एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अर्थतज्ञ डॉक्टर नीरज हातेकर यांनी सांगितलेलं आहे की यामधल्या काही योजना ज्या आहेत त्या लॉंग टर्मसाठी चांगल्या आहेत, जसं की मुलींच्या उच्च शिक्षणासाठीच्या योजना, लहान मुलींसाठी बँकेत पैसे येतात त्या योजना। याचे दूरगामी परिणाम चांगले आहेत, कारण त्या पुढे शिकल्या मोठ्या झाल्या तर चांगलंच आहे सरकारसाठी किंवा मग त्यांच्यासाठी सुद्धा। तर जे लाडकी बहीण योजना आहे हे आता सुरू होऊन 2-3 महिने झालेले आहेत आणि या 2-3 महिने आणि मार्चपर्यंतचा बजेट त्यांनी सांगितलेला आहे, म्हणजे या वर्षीचा बजेट त्यांच्याकडे आहे। पण पुढच्या वर्षीचा मात्र हा जो पैसा आहे हा त्यांना बाजारातूनच घ्यावा लागणार आहे, तोही कर्जरूपाने। सरकारच्या लाडक्या बहीण योजनेचं जो आर्थिक नियोजन आहे, तर आर्थिक नियोजनाबद्दल म्हणजे एवढा खर्च कुठून आणणार असं सरकारला विचारल्याबद्दल ते म्हणतात की कुठल्याच सरकारकडे कधीच पुरेसे पैसे नसतात। त्यांना या मोफत योजना सुरू ठेवण्यासाठी एकतर विकासाच्या कामाला कात्री लावावी लागणार आहे किंवा मग जे बाजारातून पैसे घ्यायचे असतात ते घ्यावं लागणार आहेत, म्हणजे कर्जरूपाने, कारण पैसा येणार कुठून। म्हणून लाडकी बहीण योजना जी आहे ही जास्त काळ टिकणार असे वाटत नाही। कारण आता या क्षणी जर एखाद्या महिलेने ही योजना घेतली म्हणजे ती महिला पात्र झाली आणि त्या महिलेच्या बँकेमध्ये पैसे येण्यास सुरुवात झाली, परंतु दुर्दैवाने जर तिचा मृत्यू झाला पुढे, तर मग ही योजना सुरूच राहणार त्यांच्यासाठी, कारण की ही योजना बंद करण्यासाठी सरकारकडे कुठलीच उपाययोजना नाही आहे। तर मग त्या महिलेच्या खात्यात तर पैसे येणे चालूच राहील। आणि किंवा मग एखादी जी महिला आहे ती घरकाम करते, तिचा मुलगा आता सध्या शिकत आहे, तिला पात्रता मिळाली आणि पुढे तिचा मुलगा जर नोकरीवर लागला, चांगल्या मोठ्या नोकरीवर लागला, तर मग त्यांना या योजनेची गरज नाही, कारण की ते आता कुटुंबावर आलेलं आहे। तरीसुद्धा त्या महिलेच्या खात्यात हे पैसे सतत येणारच आहेत, म्हणजे हे जे पैसे येणं आहे ते बँक खात्यामध्ये हे सतत चालूच राहणार आहे आणि हे कुठलीही सरकार सातत्याने असं करणार नाही। त्यामुळे ही योजना नवीन सरकार आल्यामुळे त्याला बऱ्याच प्रमाणात आळा बसला जाईल किंवा हळूहळू ते बंद करण्यात येईल। तर यावरून हे स्पष्ट होते की लाडकी बहीण योजनेमध्ये हे जे अनियमितता दिसून येत आहे, तर यामुळे सुद्धा काय की ही योजना बंद पडणार की काय असं वाटते। तर तुम्हाला याबद्दल काय वाटते हे मला कमेंट करून सांगा, मी नक्की रिप्लाय करीन। भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।